नमस्कार, कसे आहात सगळे? खाताय ना? खाल्लंच पाहिजे. कारण आज आपण बनवत आहोत तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा सत्यनारायणाचा महाप्रसाद. सर्वांच्याच घरी गणपती बाप्पा आलेले आहे, तर सत्यनारायणाची लगबग चालूच असेल. त्यासाठी लागणारा महाप्रसादाचा शिरा बनवूया. तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे. चला तर मग मी तुम्हाला बनवायला शिकवते. 1 वाटी रवा घ्यायचा आहे, पण रवा घेताना बारीक रवा वापरायचा आहे. 1 वाटी साखर, तूप, दूध आणि पाणी हे सर्व एकाच प्रमाणात घ्यायचं आहे. सर्वप्रथम कढईमध्ये तूप टाकून घेऊया. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये रवा टाकून घेऊ आणि व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत परतवून घेऊ. रवा भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. सत्यनारायणाच्या महाप्रसादाची चवच खूप वेगळी असते. मला तर खूप आवडतो. रवा भाजतोय तोपर्यंत आपण एक केळी कट करून घेऊ. अशा प्रकारे छोटे छोटे काप करायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता आपला रवा भाजून झालेला आहे. आता त्या रव्यामध्ये साखर टाकू. साखर टाकताना अर्धीच टाकायची आहे, अर्धी आपल्याला पुढे लागेल. रवा मोकळा सळसळीत बनवण्यासाठी कोरड्या रव्यामध्ये साखर टाकायची आहे. त्याने काय होतं की रव्याच्या गोळ्या बनत नाहीत. साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता त्यामध्ये दूध टाकू आणि पाणी टाकू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता एक पण गोळी तयार झालेली नाही. आता त्यामध्ये कापलेली केळी टाकायची आणि केळी मॅश करत करत मिक्स करून घ्यायची. अशा प्रकारे मी पूर्ण केळी मिक्स करून घेतली. आणि आता 1 ते 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊ. लालसर रवा भाजल्यामुळे रव्याला कलर पण खूप छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता. 1-2 केळीचे काप दिसत होते त्यामुळे पुन्हा एकदा मॅश करून घेतलं. अर्धी वाटी उरलेली साखर आता त्यामध्ये टाकून घेऊ आणि छानपैकी मिक्स करून घेऊ. आपला रवा आता तयार होतच आलेला आहे. रवा पूर्णपणे तयार झालेला आहे हे कसं समजायचं? जेव्हा रव्यातनं तूप बाहेर यायला लागेल तेव्हा समजायचं की रवा शिजवून तयार आहे. रवा पॅनला चिटकत नाही आहे म्हणजे समजायचं की रव्याने तूप सोडलेलं आहे आणि आपला रवा शिजवून तयार आहे. चला तर मग केळीच्या पानावर प्लेटिंग करून घेऊ. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय. या खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट कोणती रेसिपी पाहिजे ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल.